देश का पहला सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगैस प्रोजेक्ट है ये। अमित जी से फिर से अनुरोध है कि वे स्प्रे ड्रायर पोटैश ग्रैन्युल प्रोजेक्ट का ऑनलाइन बटन दबाकर उद्घाटन करें। देश का पहला सहकारी प्रोजेक्ट, देश के पहले संजीवनी उद्योग समूहाची मोठी उपलब्धी, देशातला पहिला सहकारी बायोगॅस प्रकल्प, देशाच्या पहिल्या सहकारी मंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे। मी विनंती करेन टेक्निकल टीमला की त्यांनी संजीवनी उद्योग समूहाची माहिती देणारी डॉक्युमेंटरी दाखवावी। संजीवनी, सहकार से समृद्धि की ओर। यह कहानी है संजीवनी समूह की, जिसने हजारों परिवारों के जीवन में बदलाव की नई रोशनी दिलाई। वह दौर था जब देश को आजाद हुए एक दशक से अधिक समय बीत चुका था और महाराष्ट्र ने एक नए राज्य के रूप में जन्म लिया था। इन्हीं परिस्थितियों में पले बढ़े एक युवक ने अपने इलाके की तकदीर बदलने का संकल्प लिया। उस युवक का नाम था शंकरराव गेनूजी कोल्हे। संकल्पबद्ध जीवन की यात्रा में उन्होंने अमेरिका जाकर उच्च शिक्षा प्राप्त की। उसके बाद स्विट्जरलैंड पहुंचे और वहां घड़ियों की फैक्ट्री स्थापित कर विदेश में सफलता का परचम लहराया। लेकिन राष्ट्र प्रेम से ओतप्रोत शंकरराव जी ने स्वदेश लौटकर समाज सेवा का मार्ग चुना। 28 अक्टूबर 1960 को उनके नेतृत्व में संजीवनी सहकारी शुगर फैक्ट्री की स्थापना हुई, जो केवल एक फैक्ट्री की शुरुआत नहीं थी, बल्कि उज्जवल भविष्य की नींव रखी जा रही थी। शुरुआत आसान नहीं थी। अलग अलग सामाजिक और आर्थिक पृष्ठभूमियों से आए छोटे किसानों को एकजुट करना बड़ी चुनौती थी। इसके साथ ही पानी की कमी ने खेती को और कठिन बना दिया था। तभी कोल्हे साहब के नेतृत्व में संजीवनी जल संरक्षण योजना लागू हुई। हिंगणी, मंजूर और सड़े जैसे गांवों में बनाए गए बांधों ने हजारों एकड़ भूमि को सिंचाई के लिए जल दिया। गोदावरी नदी पर बने बांध से खेती की समस्या हल हुई, लेकिन कोल्हे साहब की दूरदृष्टि से कोपरगांव शहर की पेयजल समस्या दूर करने के लिए जमीन उपलब्ध करके तालाब बनाए गए। शंकरराव जी का स्वभाव एक आंदोलक का था। किसानों के ब्याज को कम करने हेतु रिजर्व बैंक पर मोर्चा निकालकर ब्याज दर घटाने का निर्णय लेने को मजबूर कर दिया था। ऐसे सैकड़ों आंदोलन उनके जीवन में उन्होंने किए। कोपर गांव के पूर्व विधायक के रूप में शंकरराव कोल्हे जी ने 35 वर्षों तक जनसेवा की और महाराष्ट्र में राजस्व, कृषि एवं परिवहन मंत्री के रूप में महत्वपूर्ण भूमिका निभाई। विभिन्न क्षेत्रों में काम करते शंकरराव जी रुके नहीं। उन्होंने वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट, नेशनल हेवी इंजीनियरिंग जैसी बलशाली संस्थाएं स्थापन कर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक समेत सारे देश में सहकारी संस्थाओं को मजबूती प्रदान की। इसके समेत ग्रामीण जीवन की ऊंची बढ़ाने हेतु संजीवनी एजुकेशन यूनिवर्सिटी, गोदावरी दूध संघ, कोपरगांव औद्योगिक वसाहत, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, यशवंत कुक्कुट पालन, संजीवनी प्री कैडेट ट्रेनिंग सेंटर, साई संजीवनी बैंक, मत्स्य विकास संस्था और एकलव्य आश्रमशाला जैसी संस्थाओं की स्थापना कर सहकार का विस्तार समाज के हर क्षेत्र तक पहुंचाया। शंकरराव कोल्हे जैसे विशाल वृक्ष की छांव में बिपिन दादा कोल्हे ने उनके विचारों से प्रेरणा लेकर संजीवनी शुगर फैक्ट्री को आधुनिकता की दिशा में आगे बढ़ाया। रासायनिक उत्पादन से लेकर शुगर केन जूस से इथेनॉल निर्माण करने वाला देश का पहला सहकारी कारखाना के रूप में नाम उजागर किया। उन्होंने रासायनिक प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प को पूर्ण किया और फार्मा प्रोजेक्ट को R&D के स्तर पर सफलतापूर्वक पहुंचाया और डायबिटीज रोगियों के लिए शुगर फ्री शुगर का सफर भी तय किया। उनकी सोच केवल विकास तक सीमित नहीं थी, बल्कि सबको साथ लेकर चलने की भावना भी उसमें समाहित थी। इसी सोच से महाराष्ट्र का पहला ग्रामीण कॉल सेंटर रूरल शोर्स अस्तित्व में आया।
शंकरराव साहब की प्रेरणा और बिपिन दादा के साथ सहकार की इस भावना को समाज सेवा से जोड़ा स्नेहलता ताई कोल्हे ने। उन्होंने 3000 स्वयं सहायता बचत समूह बनाकर करीब 30,000 महिलाओं का जीवन बदल डाला। कोपरगांव की पहली महिला विधायक बनकर उन्होंने राजनीति में भी संवेदनशीलता और प्रगति का संतुलन स्थापित किया। महिला बचत समूह और रेडीमेड गारमेंट्स क्षेत्र के माध्यम से उन्होंने स्थानीय महिलाओं को आत्मनिर्भरता की राह पर अग्रसर किया। विरासत को संभालना आसान होता है, लेकिन उसे समय के अनुसार ढालना और आगे ले जाना असली नेतृत्व है। यही कार्य किया विवेक कोल्हे ने। उनकी दूरदृष्टि और संवेदनशीलता ने सहकार को एक नई दिशा दी। जब अधिकांश शुगर फैक्ट्रियां साल में केवल 120 दिन चलती हैं, तब विवेक जी ने सस्टेनेबल सहकार का मार्ग चुना, जहां फैक्ट्री साल भर चले। उन्होंने खेती के साथ मत्स्य प्रकल्प शुरू कर हजारों किसानों की आमदनी बढ़ाने का संकल्प किया है और महत्वपूर्ण भारत का गौरव बढ़ाने वाला देश का पहला सहकारी मल्टीफील्ड सीबीजी प्लांट स्थापित किया। यह पेट्रोल डीजल का हरित विकल्प है। इसके साथ पीडीएम प्लांट का निर्माण किया है। उनकी भविष्यदर्शी योजनाओं में सस्टेनेबल एविएशन फ्यूल, फार्मा ग्रेड इथेनॉल, ग्रेन बेस्ड मल्टी फीड डिस्टिलरी, मीथेन से ग्रीन हाइड्रोजन का उत्पादन शामिल है। संवेदनशीलता और समाज सेवा की इसी भावना से प्रेरित होकर उन्होंने संजीवनी युवा प्रतिष्ठान की स्थापना की। इसके अंतर्गत जन अस्पताल वाहन, पौधारोपण अभियान, स्वच्छता अभियान, महिला स्वास्थ्य शिविर, युवाओं के लिए रोजगार मेला, कोविड काल में सैनिटाइजर निर्माण और मुफ्त वितरण और 500 बेड का मुफ्त डेडिकेटेड कोविड केयर सेंटर जैसी पहल की गई। शंकरराव कोल्हे साहब की एक बात आज भी सबको प्रेरित करती है, बदलाव ही एकमात्र शाश्वत नियम है। और इसी विश्वास के साथ संजीवनी समूह आज भी सहकार से समृद्धि की ओर बढ़ते हुए बदलाव का मिसाल बना है। देश के लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में नए भारत का संकल्प लेकर हो रहे इस समारोह में देश का पहला सहकारी मल्टीफील्ड सीबीजी प्लांट का उद्घाटन देश के पहले सहकार मंत्री तथा गृह मंत्री अमित भाई शाह जी के करकमलों से होने जा रहा है। हम सब इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनने जा रहे हैं। जय हिंद, जय सहकार। सहकारी संस्थांनी जर नवीन तंत्रज्ञान, प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ आणि समूहरित्याची भावना ठेवली तर सहकार निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो। कोपरगावातला संजीवनी उद्योग समूह आणि आजचा समारोह हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। आणि यानंतर 1991 मध्ये ज्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक म्हणून सार्वजनिक कारकिर्दीचा प्रारंभ केला आणि सलग 32 वर्ष जे पुणे जिल्हा बँकेचे संचालक होते ते माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आपल्या देशाचे गृहमंत्री तसंच सहकार मंत्री, एक कणखर नेते, लोकप्रिय नेते माननीय अमित शाह साहेब, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील साहेब, गिरीश महाजनजी, आवर्जून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, थांबा जरा कळ काढा। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले संजीवनी ग्रुपचे प्रेसिडेंट बिपिन दादा कोल्हे, आपल्या माजी आमदार आणि संजीवनी महिला बचत गटाच्या फाउंडर
स्नेहलताताई कोल्हे, कोपरगावचे माझे विधिमंडळातील सहकारी आशुतोष काळे, आपल्या कारखान्याचे तरुण चेअरमन विवेकजी कोल्हे, जमलेले सर्व संजीवनी उद्योग समूहाचे माझे सभासद बंधू भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, सर्व कामगार, अधिकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले ह्या सगळ्या महान विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। आज सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी ग्रुप यांचा हा देशातील पहिला सहकारी सीएनजी प्रकल्प व स्प्रेडर ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प याचं उद्घाटन आज अमित शाह साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलंय आणि या कार्यक्रमाच्या करता बिपिन दादांनी, विवेकजींनी, स्नेहलताताईंनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। इथं आल्यानंतर मला फार वर्षापूर्वीची एक आठवण येते। कोल्हे साहेब ज्यावेळेस आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत होते त्या काळात एकदा आपल्या कोपरगावला दुधाचा एक मोठा आपण सभा आयोजित केलेली होती, दुधाला दर मिळाला पाहिजे अशा प्रकारची, आणि तेव्हापासून माझं इकडच्या भागामध्ये जाणं येणं। एकंदरीतच कोल्हे साहेबांच्या बरोबर फार जवळनं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली। मी त्याबद्दल नशीबवान समजतो। रयत शिक्षण संस्था असेल, VSI असेल, वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील, तिथं आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळायचं। अतिशय दूरदृष्टी असणारा नेता, परंतु नेहमी नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न कोल्हे साहेब करायचे। नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी बिपिनदादांनी उचलली। त्यांनी देखील त्या बाबतीमध्ये जे काही रोपटं लावलेलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवण्याचं काम, वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम केलं। कोल्हे साहेबांच्या सुनबाई स्नेहलताताईंनी पण त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं आणि नवीन पिढीचा प्रतिनिधी या नात्यानं विवेकनी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम चालवलंय। मगाशी विवेक म्हणत होता, हे झालं ते धन्यवाद, ते झालं धन्यवाद। मी आता म्हणतो, मी जे म्हणणार आहे त्याच्यानंतर म्हणायचं तुम्ही धन्यवाद। विवेकनी उत्कृष्ट भाषण केलं, बस तुलाही धन्यवाद देऊन टाकले हो। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आजचा दिवस कोपरगाव आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली जाईल अशा प्रकारचा हा दिवस आहे। राज्यातील सहकार चळवळीतला खूप मोठा इतिहास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम या चळवळीनं केलं। ज्यांनी कुणी या देशामध्ये सहकारी चळवळ आणि आपल्या राज्यामध्ये विशेषतः वाढवण्याचं काम केलं, दूरची दृष्टी दाखवली, नुसता ऊसापासून साखर न बनवता जेवढे काही बाय प्रोडक्ट करता येतील त्यामध्ये जर सर्वात जास्त सहकारी तत्वावर कुणी बाय प्रोडक्ट केले असतील तर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या ह्या सहकारी साखर कारखान्याने केली। नेहमी काही ना काही नवीन विचार, मला त्यांच्यावर परदेशात पण जाण्याची संधी मिळाली, नेहमी काही ना काही ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचे। राज्यातील या एकंदरीत जिल्ह्याला पण एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे। अहिल्यानगर, कोपरगाव हे सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। या भागाने फक्त साखरेमध्ये क्रांती केली नाही तर दुधामध्ये देखील क्रांती घडवली। आज पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान आणि शेतकरी कल्याण यावर भर देत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आपली एक वेगळी ओळख केलेली आहे। मला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या साक्षीने सांगायचंय, आम्ही यावेळेस
एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही सगळे महायुतीचं काम करत होतो. अनेक ठिकाणी ताकदीचे लोक होती, परंतु काही ठिकाणी काहींना दोघं असल्यामुळे थांबावं लागलं. आणि ज्यावेळेस कोपरगावच्या बद्दल ती जागा आमच्याकडे आली, आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली, त्यावेळेस कुठलाही मनामध्ये किंतु न ठेवता संजीवनी ग्रुपनी मनापासून महायुतीचं काम केलं. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो, तुमचे लाख लाख आभार मानतो. आत्ताच येताना आम्हाला अमित शाह साहेब विचारत होते, मी एवढीच हिंट तुम्हाला दाखवतो, तुमच्या मनामध्ये जे आहे ते शाह साहेबांच्याही मनामध्ये आहे, एवढंच मी सांगतो. त्याच्यापेक्षा जास्त त्याबद्दल काही बोलत नाही. मित्रांनो, या प्रकल्पातनं दररोज 12 टन सीएनजी निर्मिती होणार आहे आणि तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, आपल्या सभासदांना 2 पैसे जास्त भाव द्यायला मदत होणार आहे. त्याच्यामध्ये अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता म्हणून देखील ओळखला जाणार आहे. वाहतूक क्षेत्रातील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे, याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि कारखान्यातनं जे सांडपाणी आणि डिस्लरी पेंट वॉश मधून मिथेन वायू वेगळा करून शुद्ध स्वरूपातील सीएनजी तयार करण्याची प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरेल, याबद्दल देखील मी विश्वास व्यक्त करतो. इथं इथेनॉल निर्मितीच्या नंतर उरणाऱ्या प्रेसमंडपासून सीएनजी तयार करून तो बीपीसीएलच्या माध्यमातून ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. 55 कोटी रुपये खर्च या बाबतीमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आदरणीय अमित शाह साहेबांची फार मोठी मदत झालेली आहे. ह्याच्यामध्ये मोलेसेस पासून पोटॅश मिळून ते शेतकऱ्यांना परत देण्याची योजना देखील, त्यामुळं देशातील आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे. आज आपल्याला मार्केटमध्ये पोटॅश मिळत असताना अडचण येते, परंतु आता तुम्ही तुमच्याच भागामध्ये स्वतःचा पोटॅश निर्माण करणार आहात. हा मल्टीफीड प्रकल्प असल्यानं फक्त ऊस नाही तर नेपियर गवत, कापसाचे अवशेष आणि वेगवेगळ्या प्रकारे नगरपालिकेतील सेंद्रिय कचरा यापासून सुद्धा कॉम्प्रेस बायोगॅसची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून अधिक उत्पन्नाचे पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतात. असा खूप एक चांगला प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे. इतर देखील सहकारी साखर कारखाने त्याचं अनुकरण करतील. आम्हाला कालपासून आम्ही आदरणीय अमित शाह साहेबांच्या बरोबर ते सांगतायत की बाबा मी एनसीडीसी मधनं अशा प्रकारचे प्रकल्प उभे करण्याच्या करता मनापासून महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीला सहकार्य करायला तयार आहे. त्याचा पुरेपूर फायदा आपण सगळेजण उचलूया. सध्या पूरग्रस्तांच्या बद्दल देखील महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण झालेलं आहे. संपूर्ण महायुतीचं सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे. तिथं कुठेही निधीची कसली कमतरता भासू देणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या आपदग्रस्त पाठीशी ठामपणे उभं आहे. महाराष्ट्राला मोठ्या मदतीची गरज आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. कालपासून आम्ही अमित शाह साहेबांशी बोलतोय. त्यांनी पण त्याच्यामध्ये मार्ग काढायचा सकारात्मक अशा प्रकारे भूमिका घेतलेली आहे. नेहमीच महायुती सरकारला, एनडीएच्या सरकारनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनी भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याही वेळेस तशीच मदत ही महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची खात्री मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. प्रचंड संख्येने तुम्ही आदरणीय अमित शाह साहेबांचं स्वागत करण्याच्या करता इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जे स्वप्न स्वर्गीय सहकार महर्षी कोल्हे साहेबांनी उराशी बाळगलेलं होतं, ते स्वप्न पार पाडण्याच्या करता, कृतीत आणण्याच्या करता पुढची पिढी देखील उत्तम पद्धतीचं काम करते. त्याबद्दल बिपिनजींचं, स्नेहलताताईंचं, विवेकचं, तुमच्या सगळ्या संचालक बोर्डाचं, तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहता त्याबद्दल तुमच्या सर्वांचं
मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. असाच आशीर्वाद, असाच पाठिंबा आपण इथून पुढच्या काळामध्ये ठेवा आणि असाच ह्या सगळ्या परिसराचा कायापालट करून घ्या ही विनंती करून हा प्रकल्प अतिशय उत्तम पद्धतीने चालेल याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. 2022 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हेक्टरची मर्यादा वाढवण्यासोबत NDRFच्या निकषापेक्षा दुप्पट पैसे देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता. ठाणे मुंबई सारख्या शहरी पट्ट्यात असूनही ग्रामीण अर्थकारण आणि सहकाराचं महत्त्व जाणणारा नेता म्हणून एकनाथजींकडे बघितलं जातं. मी विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी आणि जय श्रीराम. पण जय श्रीराम. भारत माता की. आदरणीय देशाचे कणखर आणि आपण नेहमी म्हणतो फौलादी विचारांचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, आमदार आशुतोष काळे, आपल्या माजी आमदार स्नेहलता कोले ताई, बिपिनदादा कोले आणि युवा नेतृत्व विवेक कोले, सर्व मंचावर उपस्थित मान्यवर आणि समोरही आपले अनेक आमदार बसलेले आहेत. सर्व आमदार आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी. मी सहकार महर्षी शंकरराव कोले यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि देशातला पहिला CNG प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय याबद्दल मी संजीवनी ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे सहकारातून समृद्धीचा महामंत्र देणारे खऱ्या अर्थाने पूर्वी आपण पाहिलं आणि गेल्या 4-5 वर्षापासून पाहतोय की सहकार मंत्रालय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी पहिल्यांदा सुरू केलं आणि त्या सहकार विभागाचे जी धुरा आहे ती आपल्या कणखर गृहमंत्री अमित शहाजींच्या खांद्यावर दिली. याचा अर्थ एक आहे की सहकारामध्ये या ठिकाणी हा देश पुढे गेला पाहिजे, ग्रामीण भागापासून सगळ्यांचा विकास झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जी काय मुठभर लोकांची मक्तेदारी आहे ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याचा फायदा पोहोचला पाहिजे. ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आदरणीय सहकार मंत्री काम करतात. खरं म्हणजे अमित भाई यांचं मगाशी देखील प्रवरानगरमध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलं जे नवीन प्रयोग या वेळेस खऱ्या अर्थाने
पारंपरिक पद्धतीने आपण जे करतो ते ठीक आहे, परंतु या सहकार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने नवीन प्रयोग आले पाहिजे, रिफॉर्म्स आले पाहिजे. आणि हा भारत हा शेतीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे. हे राज्य शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे. आणि हा भारत देश युवकांचाही आहे. आता विवेककडे पाहिलं आपण, एक युवक नवीन काहीतरी करतोय आणि त्याने सीएनजी आणि शंकरराव कोल्हे यांनी जो रोपटं लावलं त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आपण या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणूनच आदरणीय अमित भाई अशा प्रकारे जिथं जिथं प्रगत शेतकरी नवीन 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 रिफॉर्म्स आणतोय, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी आवर्जून जातात आणि तेव्हा प्रेरणा आणि शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर देतात. त्यामुळेच खऱ्या अर्थाने असे प्रगत शेतकरी अनेक निर्माण होतील आणि याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भर भारत हा एक नारा दिलेला आहे. भारत आत्मनिर्भरतेकडे जातोय. त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं की नुकताच झालेला जीएसटी मध्ये केलेली कपात, याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भरतेकडे जातोय. आणि आज इथं पहिला प्रकल्प सीएनजीचा होतोय. एक प्रकारचं हे आत्मनिर्भरतेकडे उचललेलं पाऊल आहे. आणि म्हणून यामध्ये आज देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय. खऱ्या अर्थाने मोदीजींनी अर्थव्यवस्था इतर देशांची डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. 11व्या नंबरवर 5व्यावरून 4थ्यावरून आता 3ऱ्या नंबरला आपण येणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतोय, महासत्तेकडे वाटचाल करतोय. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की देशाची सुरक्षा करत असताना, 370 कलम हटवत असताना सहकार चळवळ देखील या ठिकाणी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावली पाहिजे. आणि म्हणूनच अमित भाईंनी अनेक निर्णय या ठिकाणी घेतले. आणि ज्यावेळेस हे सहकार क्षेत्र, ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी कारखाने अडचणीत आलेत, त्यावेळेस देखील मी मगाशी भाषणात देखील सांगितलं, त्यावेळेस देखील महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी 10,000 कोटी इन्कम टॅक्स माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थाने सहकाराला एक ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे. सहकार चळवळ ही देशामध्ये जी काही ज्या पद्धतीने यापूर्वी आपण पाहत होतो, परंतु मग पॅक्स असतील, या ठिकाणी सहकारी तत्वावरचे उद्योग असतील, आपल्या महिलांचे उद्योग असतील, यांना बळकटी देणं, मजबूत करणं, याचा संकल्प आदरणीय अमित भाईंनी घेतलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागामध्ये ऊर्जा क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे प्रकल्प आहेत, हे प्रकल्प सुरू झाले पाहिजे. दुसऱ्या इतर लोकांनी ते आत्मसात केले पाहिजे. आणि यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये फक्त कृषी विभागावर मर्यादित न राहता या ठिकाणी शिक्षण, उद्योग, बँकिंग या सर्व क्षेत्रामध्ये देखील आपण पुढे जातोय. आणि म्हणूनच अमित भाई देखील या सर्व क्षेत्रामध्ये, या सर्व सेक्टरमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला फायदा कसा होईल, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल कसा होईल, सर्वसामान्य शेतकरी सुखी कसा होईल, या दृष्टीने पावलं टाकतायत. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अशा प्रकारचा एकीकडे पाकिस्तानला चोख उत्तर देणारे, 370 कलम हटवणारे, मगाशी कोणी म्हणालं, दादा म्हणाले राम मंदिर बांधणारे, या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली
या देशाला सुरक्षित करणारे सहकार चळवळीत देखील आपण मागे राहता कामा नये, यासाठी महाराष्ट्राला वेळोवेळी ते मदत करतायत. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण अशा प्रकारचे प्रकल्प देखील सुरू करतोय. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि म्हणून सहकारापासून समृद्धी अशी घोषणा आहे, हा मंत्र आहे. आणि म्हणूनच आज देशामध्ये पेट्रोलजन्य पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे आपलं अर्थकारण बिघडले, पर्यावरण बिघडतंय. आणि म्हणून या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण बघतोय, कधी मे महिन्यात पाऊस कधी बघितला होता, ऑक्टोबरमध्ये पाऊस कधी पाहिला होता. हे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज याला रामबाण उपाय म्हणून अशा प्रकारचा कॉम्प्रेस बायोगॅसचा वापर वाढला पाहिजे. आणि मी आपल्या कोले परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी हा नवीन प्रकल्प, नवीन एक प्रगतीचं पाऊल टाकलंय, त्याबद्दल त्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन, मनापासून शुभेच्छा. देशावर, आपल्या राज्यावर पुराचं संकट आलेलं आहे आणि 60 लाख हेक्टर जमीन पुराखाली गेली आहे, शेती वाहून गेली आहे, शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेले आहे, काही लोकांचा मृत्यू झाला आहे, घरांची पडझड झालेली आहे. महाराष्ट्र सरकार तर शेतकरी आमचा अन्नदाता आहे, शेतकरी मायबाप आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम राज्य सरकार तर करणारच आहे. आणि म्हणून काल आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आमची बैठक झाली की सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि काल अमित भाईंशी देखील आमची चर्चा झाली. आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्र संकटात आला तेव्हा तेव्हा या ठिकाणी मोदीजी आपल्या मागे उभे राहिले, अमित भाई आपल्या मागे पहाडासारखे उभे राहिले. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, काही लोक म्हणतात केंद्राने काय दिलं काय दिलं, मी आपल्याला सांगतो, जेव्हा जेव्हा संकट आलं केंद्र सरकार, मोदीजी, अमित भाई आपल्या पाठीशी उभे राहिले. आणि यावेळेस देखील संकट मोठं आहे, शेतकऱ्यांचं संकट मोठं आहे, नुकसान मोठं आहे. आणि म्हणून त्यांना सांगितलं, आम्ही विनंती केलेली आहे, मोदीजींना देखील मुख्यमंत्री महोदयाने पत्र दिलं, अमित भाईंना देखील आम्ही काल विनंती केलेली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागं केंद्र सरकार पूर्णपणे ताकदीने, खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय उभं राहील, हा विश्वास या ठिकाणी मी देतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी संजीवनी ग्रुपला मनापासून अभिनंदन करतो. विवेक, तू आता एक युवा आहेस आणि सगळ्या आता युवकांचा आपला देश आहे आणि म्हणून नवीन नवीन आपल्याला काहीतरी प्रयोग केले पाहिजे, ते तू सुरू केलेस, त्याबद्दल मनापासून तुला अभिनंदन. कोले ताईंचं अभिनंदन, बिपिन भाऊचं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 12 मे 2025ला जुनाट सहकारी कायद्यांचं पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती नेमण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलं होतं. सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारातील अपप्रवृत्ती दूर करण्यावर भर दिला आहे. स्वतःची एकही सहकारी संस्था नसताना शांतपणे सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराचे अचूक ऑपरेशन करणारे आपले लाडके देवाभाऊ मी आमंत्रित करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आणि संजीवनी ग्रुपच्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस CNG आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे कर्तव्यदक्ष आणि कर्मठ गृहमंत्री आणि या देशाचे पहिले सहकार विभागाचे केंद्रीय मंत्री
आदरणीय अमितभाई शहासाहेब, आमचे सहकारी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, अजितदादा पवारजी, केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळजी, आमचे सहकारी मंत्री गिरीश महाजनजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, आमदार आशुतोष काळेजी, या ठिकाणी संजीवनी ग्रुप मध्ये काम करणाऱ्या आमच्या माजी आमदार आणि आमच्या सहकारी स्नेहलताताई कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, आणि ज्यांनी हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा आधुनिक प्रकल्प उभा केला, ते आपल्या या कारखान्याचे अध्यक्ष आणि युवा नेते विवेक भैया कोल्हे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. ऐतिहासिक याकरता की सहकार क्षेत्रातला पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस किंवा सीएनजीचा प्रकल्प हा आज या ठिकाणी विवेक भैयांच्या पुढाकारामुळे आपल्या स्वर्गीय शंकरराव कोल्हे सहकार महर्षी या साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कोपरगावमध्ये तयार होतोय. हे ऐतिहासिक याकरता देखील आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी शेतकरी हा केवळ शेतकरी नको, तर तो अन्नदाता सोबत ऊर्जादाता झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला. आणि त्यातून केंद्र सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात आणि सहकार विभागाने अमितभाई शहासाहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या, त्या योजनांकरता निधी उपलब्ध करून दिला आणि साखर कारखानदारी जिवंतही राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार हा रुजवण्याचं काम हे सहकार क्षेत्रामध्ये केलं. आपल्याला कल्पना आहे, इथेनॉल सारखी एक क्रांती या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आली. इथेनॉलमुळे एकीकडे आपलं परकीय चलन वाचलं, दुसरीकडे आमच्या साखर कारखान्यांना जी काही साखरेच्या किमतीचा चढ उतार असतो, या चढ उताराने येणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळाली. आणि केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या ऑइल कंपनीज आहेत यांनी ॲश्युअर्ड बायर म्हणून, ॲश्युअर्ड खरेदीदार म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारखान्यांची करार केल्यामुळे एक उत्तम निधीचा स्रोत हा कारखान्यांकरता सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात शाश्वतता आणण्याचं काम हे या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात झालं. पण याच्याकडे पाहत असताना एका वेगळ्या नजरेने देखील बघितलं पाहिजे. आज आपण बघतोय आपल्या देशासमोर किंवा जगासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे वातावरणातल्या बदलाचा. आपण गेले काही महिने अनुभवतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये यंदा पावसाळा सुरू झाला मे मध्ये, आता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही पाऊस पडतोय. आमचे अनेक सर्कल असे आहेत की ज्या ठिकाणी 7-7 वेळा अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. केवळ शेतीचा नाश झाला असं नाही, जमीनही खरडून गेली, म्हणजे रबीचं पीक देखील शेतकऱ्याला घेता येणार नाही अशा प्रकारची अवस्था झाली. जी काही सरकारने मदत करायची ती तर आपण करणारच आहोत, पण प्रश्न हा आहे की हे जे वातावरणातल्या बदलाचे परिणाम आहेत, हे परिणाम यापुढे जर असेच सुरू राहिले तर आमच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? आणि मग याच्यावरचा उपाय काय आहे? तर याच्यावरचा उपाय आहे CO2चं, कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे हे कमी करणं. या ठिकाणी जे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात हे कमी करणं, हे यातलं सगळ्यात महत्वाचं एक काम आहे. आणि आपण जर विचार केला
तर सर्वात जास्त हे प्रदूषण पसरवून वातावरणातल्या बदलाला त्या ठिकाणी चालना देणारं काही असेल तर आज आपण जी एनर्जी वापरतो, आपण जे पेट्रोल वापरतो, आपण जे डिझेल वापरतो, कोळशापासून निर्माण होणारी विद्युत जी वापरतो, या सगळ्या गोष्टी एकीकडे आपलं परकीय चलन खर्च करतात आणि दुसरीकडे आपल्यावर, आपल्या कृषीवर या ठिकाणी मोठं संकट आणतात. आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आपल्याला एनर्जी ट्रान्झिशन करायचं आहे, आपल्याला ऊर्जाच्या स्रोतांमध्ये परिवर्तन करायचं आहे. प्रदूषण करणारे ऊर्जा स्रोत हे हळूहळू कमी करून जे आपले अतिशय नैसर्गिक किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याला आपल्याला त्या ठिकाणी चालना द्यायची आहे. आपण सोलारचा प्रयोग केला, आज महाराष्ट्र त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सोलार सारखे अनेक प्रकल्प आपण केले, पण त्यासोबत पेट्रोल आणि डिझेल याचं अल्टरनेटिव्ह तयार करणं हे अत्यंत महत्वाचं. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेट्रोल डिझेलमध्ये मिश्रण या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला. त्या दृष्टीनं आपण आपल्या ऑइल कंपन्यांनी काम चालू केलं. फ्लेक्स इंजिन आपण आणले की ज्याच्यामध्ये 100% इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतील. पण त्याच्यात सगळ्यात महत्वाचं जर काही परिवर्तन असेल तर ते म्हणजे सीबीजी आहे. हा जो सीबीजीचा प्रकल्प आपण करतोय हा प्रकल्प म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीचा प्रकल्प आहे. कारण आपण बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस साखर तयार करतो, बाय प्रोडक्ट्स तयार करतो, त्यावेळी स्पेंट वॉश, प्रेस मड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ऑर्गॅनिक अशा प्रकारची वेस्ट आहे. ही ऑर्गॅनिक वेस्ट ही जमा करून त्याच्यातनं गॅस तयार करायचा. आणि हा तर मल्टीफीड आहे, त्यामुळे याच्यामध्ये त्याच्यासोबत नेपियर ग्रासही आपण करणार आहोत किंवा इतर गोष्टी देखील करू शकणार आहोत. त्यामुळे आपलं आतापर्यंतचं जे वेस्टेज होतं या वेस्टेजवर प्रोसेसिंग होणार आहे. त्याच्यामध्ये एनारोबिक डायजेशनच्या प्रोसेसनी त्या ठिकाणी मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड तयार होईल आणि मग ते कॉम्प्रेस करून गॅसच्या पद्धतीने ज्यावेळी आपण त्याला कॉम्प्रेस करतो त्यावेळी त्याचं शुद्धीकरण करताना, ते शुद्धीकरण करत असताना त्यातनं जे काही गोष्टी निघतात त्या गोष्टी म्हणजे पोटॅश आहे. म्हणजे एकीकडे आता काय झालं, जो आपला कचरा होता त्यातनं गॅस तयार केला आणि गॅसचं प्युरिफिकेशन करताना जो कचरा निघाला ते बायो फर्टिलायझर झालं. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीमध्ये मदत होईल अशा प्रकारचं बायो फर्टिलायझर हे देखील आपण तयार करतोय. म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला तर मदत होतेच आहे, पण काहीही वेस्ट होणार नाही. नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ अशा पद्धतीनं हा प्लॅन्ट विवेक भैयांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणून हे महत्वाचं आहे. आज तुम्ही बघा 75 या ठिकाणी मेट्रिक टन दर दिवशी आपण गॅस तयार करणार, सीबीजी तयार करणार. याचं जर आपण कन्व्हर्शन केलं तर प्रत्येक दिवशी 1,10,000 लिटर पेट्रोल आपण वाचवणार आहोत. 1,10,000 लिटर पेट्रोल वाचवायचं म्हणजे परकीय चलनही वाचलं आणि पर्यावरणाचा नाश देखील वाचला. म्हणजे कालपर्यंत जे वेस्ट होतं त्यातनं आता देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत, शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत. आणि त्याच्यासोबत हे पोटॅश जे तयार होणार आहे या पोटॅशमुळे आपल्याला जे काही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये फर्टिलायझर त्या ठिकाणी आयात करून आणावं लागतं ते आयातीवर देखील मोठ्या प्रमाणात आपण सबस्टिट्यूट तयार केल्यामुळे त्यातनं आपलं परकीय चलन वाचणार आहे. आपण मोदीजींची दूरदृष्टी बघा की त्यांनी असा निर्णय केला की एकीकडे आपले जे शेतकरी आहेत ते शेतकरीच ऊर्जादाता देखील होतील. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या मालाचा भाव हा अधिकचा मिळेल, दुप्पट तिप्पट मिळेल. कारण आज शेतमालाचा भाव हा आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते, पण अशा प्रकारच्या कन्व्हर्शनमुळे तो भाव आपल्याला जास्त देता येतो आणि दुसरीकडे देशाचं परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून होतोय. हे अत्यंत महत्वाचं आहे. आज आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळी आम्हाला अमित भाईंनी सांगितलं की अशा प्रकारचे अनेक
प्रयोग आम्हाला करायचे आहेत, अनेक अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट आम्हाला उभारायचे आहेत। केंद्र सरकार एनसीडीसीच्या माध्यमातून त्याला पूर्ण फंडिंग करायला तयार आहे। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे कारखाने जे हे करायला इच्छुक आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि त्याकरता सगळा पैसा केंद्र सरकार या ठिकाणी देईल। म्हणजे याचा अर्थ असा आहे विवेक भैया, ही जी नवीन क्रांती सुरू होती आहे त्या क्रांतीचे प्रणेते आता तुम्ही झालेले आहात। ही खरोखर मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून एक युवा नेता म्हणून तुमचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि ही जी विजन देशाचे प्रधानमंत्री आणि देशाच्या सहकारिता मंत्र्यांची आहे की पहिल्यांदा आमच्या सहकार क्षेत्रामध्ये शाश्वतता आणून शेतकऱ्याचा विचार करणं, हे जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे, मला असं वाटतं हे खरोखर एक नवीन विजन आज आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आज हे खरं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकट आलंय। जवळपास 40% आपली शेती महाराष्ट्रातली त्याच्यावर असलेली पिकं ही पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झाली आहेत, ती वाहून गेली आहेत। पण जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं, राज्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे। केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे, मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी आहेत। त्यामुळे निश्चितपणे हे तर खरंच आहे, शेतकऱ्याचं झालेलं सगळं नुकसान हे आपण भरून देऊ शकत नाही। हे देखील खरं आहे की ज्यावेळेस उभी पिकं ही त्या ठिकाणी करपतात, उभी पिकं ज्यावेळेस त्या ठिकाणी झोपतात, त्यावेळी शेतकऱ्याचं दुःख हे अवर्णनीय अशा प्रकारचं असतं, कारण ते पीक शेतकऱ्याला पोटच्या पोरासारखं वाटत असतं। त्यामुळे त्याचा झालेला जो लॉस असतो, त्याचं त्या ठिकाणी आलेलं दुःख असतं, हे दुःख तर आपल्याला भरून काढता येत नाही, पण एवढं निश्चित करता येतं की तो शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहील, भक्कमपणे उभा राहील। ही मदत तर राज्य सरकार निश्चितपणे करू शकते आणि तेच करण्याचा प्रयत्न, ही फुंकर मारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून करणार आहोत। हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। आणि मगाशी अजितदादांनी उल्लेख केला, ही गोष्ट खरी आहे की यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी आमची महायुती होती आणि महायुतीमध्ये खरं म्हणजे या ठिकाणी आमचे काळेसाहेब हे उमेदवार होते आणि म्हणून आम्ही स्नेहलताताईंना आणि या ठिकाणी विवेक भैयांना, बिपिन दादांना सांगितलं आता महायुती आहे, त्यामुळे तुम्ही निवडणुका लढू नका, आपण आता सगळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले जे एनसीपीचे उमेदवार आहेत त्यांना, आशुतोष काळे साहेबांना या ठिकाणी मदत करू। आणि त्यांनी ती मदत केली आणि आज आपली महायुती भक्कम आहे। पण त्याचवेळी आम्हाला याचीही कल्पना आहे की आम्ही ताईंना आणि या ठिकाणी भैयाला हे सांगितलं होतं की तुमचं जे काही राजकीय भवितव्य आहे त्याची काळजी अमित भाई आणि आम्ही घेऊ। त्यामुळे आम्ही ते विसरलेलो नाही आणि अमित भाई पण विसरलेले नाही। अमित भाईंनी गाडीमध्ये बसला असताना त्याचा उल्लेख केला की विवेक भैया आणि ताई आपल्याला भेटायला आले होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत, त्यामुळे त्याची काळजी करू नका, तुमचं सगळं राजकीय भविष्य उत्तम होईल। पण आता एक उत्तम काम तुम्ही केलेलं आहे, हे काम अजून मोठं कसं करता येईल, हे काम इतरांनाही कसं मदत करता येईल याचा प्रयत्न हा तुम्ही करावा, अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो। पुन्हा एकदा अतिशय मनापासनं शेतकऱ्यांच्या जीवनात आधुनिकता आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। खरं म्हणजे नातवानी आजोबासारखं काम केलेलं आहे असं मी म्हणेन, कारण शंकरराव कोल्हे बीएससी ऍग्रिकल्चर झाल्यानंतर त्यांना फोर्ड फाउंडेशननी शिष्यवृत्ती दिली, परदेशात जाऊन शिकल्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन त्या ठिकाणी फॅक्टरी टाकली, पण त्यांना आपलं गाव आणि आपले लोक बोलवत होते, त्यांना शेती बोलवत होती, त्यांना वाटलं शेतीत जाऊन प्रयोग केले पाहिजेत आणि म्हणून इथे येऊन शेतीमध्ये प्रयोग करून हे एवढं मोठं साम्राज्य, त्या काळाची आधुनिकता ही शेतीमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं। आता तोच कित्ता बिपिन दादांच्या आणि स्नेहलताताईंच्या आशीर्वादाने विवेक भैया तुम्ही गिरवलेला आहे, म्हणून नक्कीच शंकररावांचे आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
अमित शाह जी के परिचय की शुरुआत मैं एक वाक्य के साथ करना चाहूंगी। एक पत्रकार ने अपने साक्षात्कार में बताया था कि जब अमित जी भाजपा के अध्यक्ष थे तब अमेठी के जगदीशपुर में भाजपा कार्यकर्ताओं की एक बैठक एक गोदाम जैसे साधारण जगह पर हुई थी। बैठक देर रात तक चली, 2 बज गए होंगे और बैठक खत्म होने के बाद कार्यकर्ताओं को लगा कि अमित जी किसी होटल में जाकर प्रस्थान करेंगे, रहेंगे। लेकिन अमित जी होटल में नहीं गए। अमित जी वहीं टीन की छत के गोदाम में कार्यकर्ताओं के साथ रात को सो गए। देश की इतनी बड़ी राष्ट्रीय पार्टी का अध्यक्ष कार्यकर्ताओं के साथ गोदाम में सोता है, यह भाजपा है और यह अमित शाह जी है। आपको शायद जानकारी न हो तो एक बात बताना चाहूंगी कि अमित जी देश की सबसे बड़ी सहकारी बैंक अहमदाबाद डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक के अध्यक्ष थे और जब उन्होंने यह अध्यक्ष पद का भार स्वीकारा तो यह बैंक कर्ज के बोझे में डूबी हुई थी। लेकिन 1 साल में जैसे ही अमित जी अध्यक्ष हुए, यह बैंक उन्होंने 27 करोड़ से मुनाफे में लाई। यह अमित जी की असामान्य कार्यशैली और नेतृत्व का जीवंत प्रमाण है। अमित जी को एक नज्म बहुत पसंद है साहिर लुधियानी साहब की, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है। ये दुनिया बदलने की ताकत और हौसला रखने वाले अमित जी, मैं अनुरोध करती हूँ कि वे अपना संबोधन सभा को संबोधित करें। बहुत बहुत शुक्रिया। मेरे साथ बोलिए, भारत माता की। मेरे साथ प्रचंड आवाज से शिवाजी महाराज का जयकारा लगाएंगे। जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। मंच पर उपस्थित महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजित पवार जी, पुणे के सांसद और मेरे साथी मंत्री श्री मुरलीधर मोहोल जी, जलगांव के निवासी और महाराष्ट्र सरकार के मंत्री श्री गिरीश महाजन जी, यहीं के धरतीपुत्र श्री राधाकृष्ण विखे पाटिल जी, बिपिन दादा शंकरराव कोले जी, अध्यक्ष संजीवनी समूह, जिस युवा नेतृत्व के बुलावे पर मैं आया हूं, ऐसा श्री विवेक कोल्हे जी, श्रीमती स्नेहलता ताई कोल्हे जी, मंच पर उपस्थित सभी महानुभाव और आज विशाल संख्या में कोपरगांव में आए हुए प्यारे भाइयों बहनों माताओं, आप सभी को मेरा प्रणाम, राम राम। सबसे पहले मैं सहकार महर्षि शंकरराव कोले जी को बहुत मनपूर्वक प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। मित्रों, आज महर्षि शंकरराव कोले ने जो नींव डाली थी, वो नींव एक बोया हुआ छोटा सा बीज आज सहकारी क्षेत्र का एक बहुत बड़ा वटवृक्ष बनकर हमारे सामने खड़ा है। और आज
दोनों नई शुरुआत भारत के सहकारी शुगर कारखानों के इतिहास में कॉम्प्लेक्स बायोगैस प्रकल्प और पोटाश का निर्माण दोनों भारत में पहली बार महर्षि शंकरराव कोले शुगर कारखाना में होने जा रहा है और ये हम सब के लिए बड़े गर्व का विषय है। और मैं आज कहना चाहता हूं विवेक को, विवेक आज आपने जो शुरुआत की है देश भर के कोऑपरेटिव शुगर कारखानों के लिए एक नया रास्ता खोलने का काम आपने किया। और जब मुझे निमंत्रण देने आए तब हमने इस पर काम करना शुरू किया था और आज मैं घोषणा करना चाहता हूं कि नरेंद्र मोदी जी की सरकार आने वाले दिनों में सिलेक्टेड 15 कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री को एनसीडीसी की सहायता से ये दोनों संयंत्र लगाने के लिए पूरा सहयोग करेगी और इससे नई शुरुआत होगी। मित्रों, मोदी जी की सरकार देश के किसानों को समर्पित सरकार है और अभी अभी 1 अक्टूबर को कैबिनेट के अंदर मोदी जी ने दलहन आत्मनिर्भरता प्रोजेक्ट की शुरुआत की। 6 साल तक 11,340 करोड़ रुपया दलहन के क्षेत्र में भारत को आत्मनिर्भर करने के लिए उपयोग आएंगे। और मैं आज यहां महाराष्ट्र के दलहन की खेती करने वाले किसानों को कहने आया हूं कि अरहर, उड़द और मसूर ये तीनों दलहन के किसानों को अगर आप नाफेड और एनसीसीएफ के साथ रजिस्टर करते हो तो 100% दलहन एमएसपी पर भारत सरकार आपका खरीद लेगी। 100% दलहन हम खरीद लेंगे। इससे हमारे महाराष्ट्र के किसानों को भी फायदा होगा। देश के 2 करोड़ किसानों को 100% एमएसपी पर हम दलहन खरीदेंगे। 1000 प्रोसेसिंग यूनिट भी लगाएंगे और 38 लाख अच्छे बीज की किट भी देंगे। मित्रों, यही कैबिनेट में मोदी जी ने मसूर के लिए 300 रुपया क्विंटल एमएसपी बढ़ाई, सरसों के लिए 250 रुपया, चना, अहिल्यानगर में भी चना काफी होता है, चने के लिए भी 225 रुपया क्विंटल एमएसपी बढ़ाई है। और महाराष्ट्र का बड़ा क्रॉप जौ है, जौ के लिए भी 175 रुपया क्विंटल एमएसपी बढ़ाई है और गेहूं के लिए 160 रुपया एमएसपी बढ़ाने का काम हुआ है। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में ज्वार की एमएसपी में अब तक 11 साल में 2.5 गुना बढ़ोतरी, बाजरे में 2.5 गुना बढ़ोतरी, तुअर अरहर में 100% बढ़ोतरी, मूंग में 100% बढ़ोतरी, सोयाबीन में 2 गुना बढ़ोतरी और कापूस में 2 गुना बढ़ोतरी करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। और मित्रों, अभी अभी जो जीएसटी के रिफॉर्म हुए
इसमें किसान के उपयोग की ढेर सारी चीजों पर जीएसटी 5% पर लाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। ट्रैक्टर के कलपुर्जे, हार्वेस्टर, थ्रेसर, स्प्रिंकलर, ड्रिप सिंचाई, पोल्ट्री और मधुमक्खी पालन की मशीनें 5% पर लाने का काम किया है और जीव कीटनाशक और प्राकृतिक मेंथोल को भी 5% लिया है। इससे लाखों किसानों को फायदा होगा। मित्रों, आज भारत के पहले सहकारी कॉम्प्लेक्स बायोगैस प्लांट का उद्घाटन हुआ है। इस परियोजना में लगभग 55 करोड़ रुपया लगा और ये सीबीजी प्लांट हर रोज 12 टन प्रतिदिन सीबीजी का उत्पादन करेगा और 75 टन प्रतिदिन पोटास गुड़ से बनाने का काम करेगा। ये दोनों चीजें हमारा देश विदेश से आयात करता है और आयात बंद होकर आत्मनिर्भर भारत की दिशा में आगे बढ़ेगा। मैं विवेक भाई को इसलिए भी बधाई देता हूं, उन्होंने प्लांट तो डाला मगर उसके पहले इसके बिक्री के लिए गेल, बीपीसीएल, इफको, क्रिप्को, राष्ट्रीय केमिकल फर्टिलाइजर, ये सब में एग्रीमेंट कर पूरा मटेरियल बेचने की व्यवस्था वो अपने आप कर चुके हैं और सक्रिय सर्कुलर इकोनॉमी, चक्रीय अर्थव्यवस्था का एक आदर्श उदाहरण शंकरराव कोल्हे साकर कारखाना बना है। मित्रों, मैं आज यहां से देश भर के कोऑपरेटिव साकर कारखानों को कहना चाहता हूं कि हमने इथेनॉल के प्लांट मल्टी डायमेंशनल बनाने की जरूरत है और इसके साथ साथ ये सारी व्यवस्थाएं अगर एक संपूर्ण साकर कारखाना बनाना है तो ये सारी व्यवस्थाएं बनानी पड़ेगी। मित्रों, मैं आज देवेंद्र जी और अजीत दादा और एकनाथ जी को भी कहना चाहता हूं, सहकारी साकर कारखाने की शुरुआत महाराष्ट्र ने की थी। अब महाराष्ट्र की ही जिम्मेदारी है साकर कारखानों की चक्रीय अर्थव्यवस्था 100% सर्कुलर इकोनॉमी को पूर्णतया जमीन पर उतारने की शुरुआत महाराष्ट्र से होना चाहिए। महाराष्ट्र सरकार भी इसमें मदद करे, भारत सरकार भी मदद करेगी और ये जो उदाहरण यहां पर विवेक कोल्हे ने बनाया है, ये उदाहरण महाराष्ट्र की सभी अच्छी शुगर मिलों के अंदर एग्जाम्पल बनकर हमें वहां प्लांट करना चाहिए, जिससे आने वाले दिनों में शुगर मिलों को चलाने का बहुत अच्छा फायदा हो। भारत का पहला जूस टू इथेनॉल प्लांट भी यहां बना था, मगर मैं आज यहां कहना चाहता हूं कि हर शुगर कारखाना जो मुनाफा करता है हमारे फलों के प्रोसेसिंग का काम भी करे। इससे फलों की खेती भी बढ़ेगी और शुगर कारखाना का एक प्रकार से मुनाफा भी बढ़ेगा। संजीवनी ग्रुप ने हरित ऊर्जा और स्थिरता के क्षेत्र में भी बहुत पहल की है और बहुत सारे महिला स्व सहायता समूहों को सशक्त करने का काम किया है। इससे 100 पैक्स को भी जोड़ा है, 1000 किसानों के लिए बायोफ्लॉक मछली पालन की भी शुरुआत की है और 20,000 छात्रों के लिए संजीवनी यूनिवर्सिटी की भी स्थापना हुई है। मित्रों, भारत का सबसे पहला ग्रामीण कॉल सेंटर भी
यहीं पर स्थापना हुई और कई लोगों को रोजगारी देने की शुरुआत हुई। भाइयों बहनों, नरेंद्र मोदी जी ने सहकारिता क्षेत्र की स्थापना कर देश की ग्रामीण अर्थव्यवस्था को एक नया जीवन देने की शुरुआत की और जो सहकारिता क्षेत्र के भविष्य पर सवालिया निशान लगे थे, वो सारे सवालिया निशान आज 3 साल के कालखंड में समाप्त हो गए हैं और सहकारिता क्षेत्र देश का मजबूत क्षेत्र बनकर आज उभर रहा है। ये हम सब के लिए आनंद का विषय है। मित्रों, मोदी जी ने एक आह्वान हम सभी का किया है, स्वदेशी चीजों के उपयोग का आह्वान। आज यहां पर इतनी बड़ी मात्रा में किसान भाई बहन आए हैं, तब मैं सभी को करबद्ध विनंती करने आया हूं। हमारे नेता नरेंद्र मोदी जी ने कहा है, अगर 140 करोड़ की जनता ये तय कर लेती है, देश का हर व्यापारी अगर तय कर लेता है कि हम ना कोई विदेशी वस्तु का उपयोग करेंगे, ना कोई विदेशी वस्तु का व्यापार करेंगे, तो 140 करोड़ देशवासियों की परचेज से, इनकी खरीदी से हमारे अर्थतंत्र को बहुत बड़ी गति मिलने वाली है। भाइयों बहनों, मोदी जी देश के अर्थतंत्र को 11वें नंबर पर से 4थे नंबर पर लाए। 3रे नंबर पर जाने के लिए हम बहुत नजदीक हैं, मगर दुनिया में 1 नंबर बनना है तो स्वदेशी के अलावे कोई चारा नहीं है। देश के सभी लोगों ने स्वदेशी को अपनाना चाहिए। भाइयों बहनों, आज मैं बहुत सारे कोऑपरेटिव लीडर यहां बैठे हैं, तब एक पेड़ मां के नाम के अभियान को भी दोहराना चाहूंगा। नरेंद्र मोदी जी ने हर एक व्यक्ति एक पेड़ धरती मां के नाम और एक पेड़ अपनी मां के नाम, 2 पेड़ बोने का संकल्प लेना चाहिए। इससे आने वाले दिनों में इस जलवायु परिवर्तन और ग्लोबल वार्मिंग की जो चुनौतियां हमारे सामने खड़ी है, उससे बहुत मदद मिलेगी। मित्रों, अंत में मैं फिर से महर्षि शंकरराव कोल्हे जी को बहुत मनपूर्वक प्रणाम कर याद करना चाहता हूं और विपिन दादा और विवेक को बहुत मनपूर्वक अभिनंदन करना चाहता हूं कि नई शुरुआत आने वाले दिनों में देश भर के शुगर कारखानों के लिए एक नया रास्ता खोलने वाली होगी और आपकी ये शुरुआत विवेक जी, शंकर राव जी के योगदान की तरह ही बहुत लंबे समय तक कोऑपरेटिव सेक्टर याद रखेगा। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की, जरा जोर से बोलिए, भारत माता की। यानंतर आपल्या कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे या आभार प्रदर्शन करतील। प्रथमतः उपस्थित सर्वांना मनपूर्वक नमस्कार करते। आजचा हा क्षण स्वर्गीय कोल्हे साहेबांचे कष्ट आणि आपल्या सर्वांचं सहकार्य यामुळे आपण पाहत आहोत। आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात। ही स्वर्गीय कोल्हे साहेबांप्रतीची कृतज्ञता आहे आणि त्यांना एक आदरांजलीच आहे असं मी मानते। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या गीतेच्या ओळीप्रमाणे सतत कर्म करीत राहण्याची प्रेरणा आम्हाला ज्यांच्या विचारातून मिळाले, असे या भागाला, या परिसराला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य अहोरात्र
घातले असे वंदनीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या स्मृतीस मी प्रथम नतमस्तक होते. मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज आपण सर्वजण राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या या साखर कारखान्याने नेहमीच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे. देशातील पहिला सहकारी सीएनजी प्रकल्प सुरू करून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आणि आपल्या या कर्मभूमीला आशीर्वाद देण्यासाठी सहकार मंत्रालयाची ज्यांनी निर्मिती केली ते आपल्या सर्वांचे आदरणीय अमितभाई शहा इथे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. आणि सहकाराच्या माध्यमातून तळागाळातील घटकापर्यंत रुजलेल्या या खात्याला त्यांनी गती दिलेली आहे. स्वातंत्र्य मिळूनही पारतंत्र्यात असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचं काम ज्यांनी केलं असे ते देशाचे कणखर गृहमंत्री आहेत. आदरणीय अमितभाई यांनी आज या सहकाराच्या पंढरीत येऊन आपल्याला आशीर्वाद दिले, मार्गदर्शन केले, त्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल एनसीडीसी मधून त्यांनी जे संजीवनी आणि गणेश कारखान्यांना भरघोस मदत केली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. आपल्या सर्वांचे नेते संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख माननीय बिपिनदादा आणि त्यानंतर सर्व धुरा सांभाळणारे चेअरमन विवेक भैया यांनी काळाची पावले ओळखत मोठ्या धाडसाने या प्रकल्पाची उभारणी केली आणि स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव सोबत असणारे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी मला महिला आमदार असताना सातत्याने अतिशय सन्मानाची आणि आदराची वागणूक दिली, ते आपले प्रश्न सोडवण्यासाठी ताकदीने उभे राहिले, ते आपले आधारस्तंभ लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आज येथे येऊन आपला आत्मविश्वास द्विगुणित केला, त्यांनाही मी धन्यवाद देते. त्याचबरोबर मतदारसंघाच्या सदैव प्रश्नांसाठी मदतीचा हात देणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सतत वेगवेगळ्या अडचणींना मदत करणारे गिरीशभाऊ महाजन साहेब, पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, तसेच उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, समोर बसलेले आजी माजी आमदार, सर्व क्षेत्रातील सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी, विविध आघाड्यांचे आपले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, भूत केंद्र प्रमुख, सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. या सर्व अनुभवी नेत्यांच्या माध्यमातून एक आशीर्वाद आपल्या या संजीवनी उद्योग समूहाला मिळालेला आहे. त्यांच्यामुळे आपल्या सहकारातून सबळ राष्ट्र निर्माण हा आपला संकल्प आपण नक्की साकार करणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. आजच्या या कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे सुद्धा इथं उपस्थित आहे, कारण कोपरगावच्या विकासाच्या प्रश्नासाठी बऱ्याचदा पक्षीय मतभेद बाजूला ठेवून काळे साहेब कोल्हे साहेब एकत्र आलेले आहे आणि म्हणून या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सर्वच अभियंत्यांचे, कामगारांचे, व्यवस्थापन टीमचे, सभासदांच्या वतीने मी आभार मानते. या संस्थेच्या वाटचाली सदैव सोबत असलेले सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक, सहकारी, व्यापारी, सर्व संलग्न सहकारी संस्थांचे पदाधिकारी, माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये सदैव खांद्याला खांदा देणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि देवाभाऊ आणि सरकारच्या लाडक्या आमच्या या भगिनी, लाडक्या बहिणी, बचत गटाच्या सर्व सदस्य, युवक बंधू, कोल्हे परिवारावर प्रेम करणारे, जीवाभावाचे सर्व सोन्यासारखे कार्यकर्ते, सर्वांना उपस्थित सर्व जनसमुदायाची मी मनापासून आभार मानते. आपल्याला सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने पाहिलं आणि माझ्या डोळ्याला धारा आल्या. सत्तेत असताना खूप माणसं मागे असतात, पण सत्ता आणि पद नसताना सुद्धा आमच्या कोल्हे परिवारावर, संजीवनी उद्योग समूहावर आपण जो विश्वास टाकला हा सोन्यासारखा कार्यकर्ता आहे. आज आशीर्वाद देण्यासाठी आमच्या माई, माझ्या सासूबाई, वय वर्ष 93, त्या सुद्धा उपस्थित आहे. कधी घर सोडलं नाही, कोणत्याही कार्यक्रमाला गेल्या नाही, पण आजचा हा सोन्यासारखा दिवस पाहण्यासाठी आणि माननीय अमितभाई स्वतः येत आहेत, देवाभाऊ स्वतः येत आहेत आणि विवेक भैयांच्या आमच्या परिवाराच्या पाठीशी आधार देत आहेत, म्हणून माई सुद्धा इथं उपस्थित आहेत. मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, कर्मचारी वृंद, प्रशासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, सर्वच विभागाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञात अज्ञात सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते. आजचा हा ऐतिहासिक क्षण खऱ्या अर्थाने जगासमोर घेऊन जाणारे सर्व वृत्तपत्रांचे, विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांचेही मी खूप खूप विशेष आभार मानते. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना नतमस्तक होते. धन्यवाद.
महिला